हिंगोली लोकसभा मतदारसंघ यंदा महायुतीच्या उमेदवार अदलाबदलीमुळे चांगला चर्चेत आला। शिवसेनेने आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली, पण पाटील यांच्या नावाला भाजपने विरोध केल्याने शिवसेनेने हेमंत पाटलांना बाजूला सारत बाबूराव कदम कोहळीकर असं त्यांचं पूर्ण नाव त्यांना उमेदवारी जाहीर केली। शिवसेनेवर ऐनवेळी उमेदवार बदलण्याची नामुष्की का आली? नेमका भाजपचा विरोध का होता? जाणून घेऊयात। हिंगोलीचा उमेदवार ऐनवेळी बदलला। हेमंत पाटलांऐवजी बाबूराव कदमांचं नाव। शिवसेनेवर उमेदवार बदलाची नामुष्की। उमेदवार बदलला तरी भाजपची बंडखोरी। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत उमेदवार बदलण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे। हेमंत पाटील यांच्याऐवजी शिवसेनेनं बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आणि गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा अर्जही दाखल करण्यात आलाय। कुठंच नाव नव्हतं, मी मागणी सुद्धा केली नव्हती, परंतु अचानक 4 दिवसात उमेदवारी कशी मिळाली? लोकांनी माझा 100 रुपये देऊन विधानसभा 2019ला लढवायला लागली आणि मला 61,000 पडले आणि ज्या आज उभा माणूस आहे त्याला 40-42 हजार रनिंग आमदार असून सुद्धा ठेवलं। मी मुख्यमंत्री आहे। आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते तर बाबूरावला विचारलं असतं पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय, आमचं काय तुमचं काय, हे माझ्याकडे काय चालत नाही। खरं तर आधीपासूनच हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपकडून टोकाचा विरोध सुरू होता। भाजपने केलेल्या सर्व्हेमध्ये हेमंत पाटलांचा अहवाल नकारात्मक आल्याचं कारण पुढे केलं गेलं। त्यासाठी अनेक कारणं पुढे करण्यात आली होती। हेमंत पाटील यांचा मतदारसंघात संपर्क कमी असल्याचं भाजपने सांगितलं। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देऊ केला होता। त्यानंतर दिल्लीत मराठा आरक्षण प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण देखील केलं होतं। त्यामुळे सत्ताधारी भाजपमधील अनेक नेत्यांची त्यांनी नाराजी ओढून घेतल्याची चर्चा होती। त्याचबरोबर नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला दिलेल्या वागणुकीचंही कारण पुढे करण्यात आलंय। त्यामुळे आदिवासी समाजाच्या मतदानावरही परिणाम होईल असं भाजपकडून सांगण्यात येत आहे। पण शिवसेनेनं त्याकडे दुर्लक्ष करत हेमंत पाटलांनाच उमेदवारी दिली आणि भाजपची नाराजी ओढवली गेली। भाजपच्या तिन्ही आमदारांनी विरोधात भूमिका घेतल्यानं मुख्यमंत्र्यांना आपला निर्णय बदलावा लागला। याच मुद्द्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपला लक्ष केल्याचं दिसतंय। यवतमाळ, वाशिम, अजून कल्याण, डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत। जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात, ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाहीये। स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या। असल्या प्रश्नांना मी याकरता उत्तर देत नाही की असल्या अफवा पसरवणारे विरोधी पक्षाचे लोक आहेत आणि ज्या प्रश्नांना काही अर्थ नाही, ज्याला काही महत्त्व नाही, अशा गोष्टींना मी उत्तर देत नाही। मुख्यमंत्री महोदय, मी आणि अजितदादा पवार आम्ही सोबत आहोत। भाजपने हेमंत पाटील यांना सोडून कुणालाही उमेदवारी देण्याची आग्रही मागणी केली होती। त्यांच्या मागणीनुसार आता शिवसेनेनं उमेदवार बदलला खरा, पण त्याच वेळी भाजपकडून इच्छुक असलेल्या रामदास पाटील सुंठाणकर यांनीही बाबूराव कदम यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। त्यामुळे हेमंत पाटलांना हटवल्यानंतरही महायुतीमधील विरोधाचं राजकारण काही थांबताना दिसत नाहीये। त्यामुळे बाबूराव कदम यांना महायुतीतील या अंतर्गत वादाचा किती फटका बसतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हिंगोलीहून मनीष खरातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।